यानंतर आपण थेट जाऊयात. किशोरी पेडणेकर बोलतात, त्यांच्यासोबत संदीप देशपांडे देखील आहेत. ज्या गोष्टीवर करतायत काय तर ते सगळ्यांना माहिती आहे ते राजकारण काय करतायत. आज आमच्या बाळासाहेबांच्या स्मृतीतळावर गेले. चला हे तर नक्की झालं की बाळासाहेबांशिवाय ह्यांचं पान महाराष्ट्रात हलू शकत नाही. आणि ज्या स्मृतीस्थळावर बाळासाहेबांच्या गेले त्यांच्या मुलाचं किंवा त्यांच्या पुतण्यांचं अख्ख्या महाराष्ट्रात देशात कसं नाव खराब होईल याच्याकडे लागलेले आहेत. अरे सत्ता बत्ता पैसा सगळं तुमच्याकडे, जे कोणी आहेत ते शोधून आणा. आणि मग असं म्हणावंसं वाटतं त्यांना कुणकुण लागली आहे का की ते भाजपाचेच कार्यकर्ते आहेत. त्या सगळं आमच्यावर शेकवण्याचा मुळात कोणाचाही कार्यकर्ता असू दे जो किंवा नसेल नागरिक असेल ते शोधून काढा. त्या मुलाला खऱ्या अर्थाने किमान न्याय द्या. आणि त्याच्या आई वडील, कारण उभारती काठी होती, तारुण्यातलं मुलगा, त्याच्याकडनं अपेक्षा होत्या त्याच्या कुटुंबाच्या, त्या सगळ्याचा एका मिनिटात चक्काचूर झाला. ते त्यांना सांत्वन करायचं सोडून नको त्या गोष्टी करतायत. कुठलं इतकं घाणेरडं राजकारण. मी वारंवार म्हणते साधू कांड हे पण तुम्हीच केलेलं कांड होतं. पण तुम्ही त्यावेळेला उद्धवजी मुख्यमंत्री होते, त्याच्यातला जो चौधरी आहे त्याला पदरात घेतला कोणी. तुम्ही आता दाखवताय की आम्ही नाही, पण ते घेतलाच का. तर तो आरोपी होता, तुमच्या मते त्यांनी कांड केलं होतं, पण घेतला का. म्हणजे तुम्ही जे कराल ते सगळं बरोबर. आणि कुठूनही म्हणजे सकाळी आपण जेव्हा उठतो ना, कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम, असं आपल्याला आपल्या गुरुनी आपल्या आई वडिलांनी शिकवलं. हे उठल्या या हातात आता उद्धवजींना अजून काय करावं, राजजींना अजून काय करावं, हे उठल्या करतायत आणि ते दिवसभर चालवतायत. हे रॉंग आहे. इतक्या रसात तळाला तुमचं नीच क्रूर पद्धतीने राजकारण थांबवा. हे बरोबर नाही करतात. म्हणून आज अटल बिहारी वाजपेयींच्या दर्शनाने आम्ही हेच सांगू, जे कोणी हे बिघडलेले कार्टे आहेत भाजपात त्यांना जरा सुबुद्धी द्या. कारण तुम्ही अतिशय उच्च असं भाजपाचं एक नेतृत्व आणि तुम्ही ते भाजप तेवढा उंच नेऊन ठेवलाय. आता कुठे नेऊन ठेवला भाजप, गुंडा पुंडांच्या पायाशी, असं बोलावंच वाटतं. भाषिक आणि प्रांतिकवाद आहे, गरज म्हणता येणार नाही. आमची बुद्धी आणि सुबुद्धी आमची जागेवर आहे. ज्यांची हल्ली आहे ना त्यांना बरोबर ते कळलंय. भाषिक आणि प्रांतिकवाद ठाकरे बंधू करतायत असं भाजपकडून म्हणतात. मुळामध्ये भाषिक वाद हा कधी कुठल्याच ठाकरे बंधूंनी केलं नाही. ज्यांना कारण नसताना माज आला, कारण नसताना तो माज उतरवला गेला, तो महाराष्ट्रात आणि मुंबईत फुकट उतरवला जातो. तर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरती जाऊन ज्या पद्धतीनं आज भाजपनं आंदोलन केलं, यानंतर आता किशोरी पेडणेकर आणि संदीप देशपांडे हे एकत्र होते आणि त्यांनी एकूणच भाजपकडून केल्या जाणाऱ्या राजकारणावरती बोट ठेवलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.